रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिर स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्री मूर्ती राया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग, पांडुरंगाकरु प्रताप नमः। Oh
प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुति नन्दन हे दुःखभञ्जन मारुति नन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःखभञ्जन सविंदु सिंधु शुष्कलस्तरंग भंग रंजितम द्विजस्तु पाप जात जातिकारी वारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम तदस्तु जीव जंतु तंतु मुक्ति भुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे हर विठ्ठल 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता जो काही अभंग निवडलेला आहे तो म्हणजे आळंदीचे श्री संत ज्ञानोबाराय आणि याच ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। बघा, कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की किम निमित्ताने हा सप्ताह चालू आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहे, परंतु जाता जाता तरीही सांगून जाईल की प्रभू श्री राम जन्मोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त हा सप्ताह चालू आहे आणि या जन्मोत्सवानिमित्ताने सुंदर अशी नवनाथ कथेचाही कार्यक्रम आयोजिला आहे। तसेच हरिकीर्तनही सर्वांनी ठेवलेत आणि ज्यांच्या मार्फत मला ही तारीख आली ते म्हणजे श्री जागृत हनुमान मंदिर किन्नी तालुका सोयगाव व जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तुम्ही सर्व भाविक भक्तांनी माझ्याकडे पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते। प्रथमतः माझ्या कीर्तनामध्ये मला ज्यांनी गोड अशी मृदुंगाची साथ करत आहे ते म्हणजे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली। खूप असं सुंदर बाबांचं वाजन आहे म्हणून मी त्यांचेही प्रथमतः आभार मानते। तसेच ज्यांचे गायनाची साथ मला कीर्तनासाठी लाभली ते म्हणजे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज साबे असतील, तसेच हरिभक्त परायण प्रकाश महाराज असतील, तसेच आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणजे आमच्या हरिभक्त परायण दामिनीताई पुरी असतील, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। तसेच ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते म्हणजे हरिभक्त परायण
कचरू पाटील त्यांची खूप गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचीही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच हार्मोनियम वादक बाबा असतील त्यांचीही मनपूर्वक आभार मानते. तसेच चोपदार असतील, तुळशीवाल्या आजी असतील, विनेकरी आजी असतील त्यांचीही मी मनपूर्वक आभार मानते. आणि मेन म्हणजे माझा कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही सर्व श्रोते मंडळी इथं बसल्यात, तुमचेही आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा बाबा, आज कीर्तनाचा पहिला दिवस आणि म्हणून मी पहिल्या दिवसाच्या निमित्ताने नामपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. कारण बाबा, कुठलंही कार्य करायला गेलात तर सुरुवात ही कशाने होते तर भगवंताच्या नामचिंतनाने होते. आणि म्हणून हा नामपर अभंग मी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. ज्ञानोपर या अभंगातून भगवंताच्या नामचिंतनाचं आपल्याला वर्णन सांगतात की आपण जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होते. बघा, राम आणि कृष्ण हे दोन्ही नाव साजिरी म्हणजे गोड, अतिशय गोड आहे, अतिशय कोमल आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या भगवंताचं नामस्मरण या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर केलं पाहिजे. कारण बाबा, भगवंताने इतका सुंदर मानवी देह दिला, भगवंताने तुम्हा आम्हाला देह दिला. मग देह कशासाठी दिला. देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. का असं म्हणतात, देवे दिला देह भोजना गोमटा, भोजनासाठी दिला का नाही, भजनासाठी दिला ना. मग या जन्माला आल्यानंतर आपणही त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचं ना तर कोणतेही देवाचं करा, प्रभू रामचंद्राचं करा, हनुमंतरायाचं करा, नाहीतर भगवान श्री कृष्णाचं करा. कारण देव हे वेगवेगळे नाही. माझ्या भगवंताला अनेक अवतार घ्यावे लागतात. कशामुळे भगवंत अवतार घेतो, जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी होते, धर्म सोडून लोक अधर्माने वागतात ना, तेव्हा माझ्या भगवंताला अनेक अवतार घ्यावे लागतात. मग कधी देवी होऊन, कधी देव होऊन, तर कधी संत होऊन भगवंत या मृत्यू लोकांमध्ये येतो. मग भगवंत या धर्मामध्ये येतो, कशासाठी येतो. देव संत या जगामध्ये येतात, कशासाठी येतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. बाबा, भगवंत अवतार घेतो, कधी देवी होऊन, तर कधी देव होऊन आणि कधी संत होऊन. मग भगवंत अवतार घेतो, कशासाठी घेतो तर या जगाच्या कल्याणासाठी घेतो. आपल्या भगवंतासाठी, आपल्या भक्तासाठी भगवंत अनेक रूपाने नटलेला आहे. म्हणून भगवंत अवतार घेतो. म्हणून आपल्याला या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. मग प्रभू रामचंद्राचं करा, नाहीतर भगवान श्री कृष्णाचं करा. बघा, प्रभू रामचंद्राचं आपण आचरण करायचं आणि भगवान श्री कृष्णाचं फक्त उच्चारण करायचं. याचं कारण काय तर माझे प्रभू रामचंद्र बाबा कसे होते, एक पत्नी, एक वतनी आणि एक पत्नी, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी, असे कोण होते तर माझे प्रभू रामचंद्र होते. आणि भगवान श्री कृष्ण कसे होते, अनेक वचन्या, अनेक पत्न्या आणि अनेक बाण्या.
मग तुम्ही म्हणाल का होतंय, भगवंताने तर 16,108 बायका केल्यात, मग आम्ही अजून एखादी वाढवा केली तर काय फरक पडेल? परंतु एक सांगून जाते बाबा, आत्ताच्या कलियुगामध्ये मुलांना एक सुद्धा भेटत नाही. तुम्हाला जर भेटत असेल ना तर माझी काही हरकत नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचं काय करायचं तर आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं उच्चारण करायचं. बघा तुम्हाला माझी भाषा कळते ना, पण मी केव्हापासून बडबड 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 करते, तुम्ही नुसतंच टकामका बघताय. माझी भाषा जर तुम्हाला कळत असेल ना आजी, तर कमीत माना तरी डोलवा, नाहीतर माझी एकटीची बडबड आणि तुम्ही नुसतंच बघताय. मग मला कसं कळेल की माझं बोलणं तुम्हाला कळतं म्हणून, बरोबर की नाही? मी जर कीर्तनात एखादा प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं काम कोणाचं? तुमचं. कारण बाबा हा कार्यक्रम ऐकल्याचा नव्हे, आपला कार्यक्रम म्हणजे चालता बोलता आहे. फक्त चांदीचं नाणं मागायचं नाही, कार्यक्रम चालता बोलता आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदालोळी आनंदी. म्हणून मी जर तुम्हाला कीर्तनामध्ये एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्या. मग जर तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचं ना तर प्रभू रामचंद्राच्या नामाचं आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं नामाचं उच्चारण करायचं. बघा तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करू बाबा, याच्यात नवल काय तर माझे भगवान शिवशंकर, माझ्या भगवान शिवशंकरांनी सुद्धा प्रभू रामचंद्राचं काय केलं तर नामस्मरण केलं. जेव्हा जेव्हा भगवान शिवशंकर तपश्चर्या करण्यासाठी बसायचे ना बाबा, तेव्हा तेव्हा माझ्या त्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करायचे. भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करू, याच्यात नवल काय तर माझे भगवान शिवशंकर हे देखील त्या भगवंताचं अखंड नामचिंतन करायचे. म्हणून आपण देखील त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण बघा बाबा, भगवंताच्या नामापेक्षाही भगवंताचं नाम कसं आहे तर मोठं आहे. भगवंतापेक्षाही भगवंताच्या नामामध्ये कितीतरी पट ताकद आहे. बघा एके दिवशी 3 मोठ्या महिला एकत्र जमल्या. राम माता म्हणजेच कौसल्या माता, हनुमंत माता म्हणजेच अंजनी माता आणि अगस्त्य मुनींची पत्नी म्हणजेच लोपामुद्रा माता. आता मला सांगा बाबा, स्त्रिया कधी एकत्र जमल्या आणि जमल्यामध्ये एकदम शांत बसून राहिल्या असं कधी झालं का? नाही. स्त्रिया जर एकत्र जमल्या ना तर बाबा काय करतात, याचं कुटाळ कर, तिचं कुटाळ कर, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, बरोबर का नाही? मग स्त्रिया कधी एकत्र जमल्या आणि त्या शांतच बसून राहिल्या असं कधी झालं का? नाही. मग त्या तिघीही एकत्र जमल्या आणि जमल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक चर्चा सुरू झाली. आता कौसल्या माता म्हणते, अगं माझ्या मुलाने समुद्रावर 400 मैलेचा पूल बांधला आणि सीताच घेऊन वापस अयोध्येमध्ये आला, असे कोण म्हणते तर कौसल्या माता म्हणते. तेवढ्यातच अंजनी माता म्हणते, अगं माझ्या मुलात जर सांगितले असते तर प्रभू रामचंद्राला एवढं काही करण्याची गरजही नसती लागली, एका उड्डाणातच ते पुलाच्या पलीकडे गेले असतेच. तेवढ्यातच अगस्त्य मुनींची पत्नी म्हणजेच लोपामुद्रा माता म्हणते, अगं माझ्या पती राजा जर सांगितले असते तर तुम्हा दोघींच्या मुलांना एवढं काही करण्याची गरजही नसती लागली, त्यांनी एकाच गोटात सर्व समुद्र पाषाण केला असता. आता मात्र या तिघींचेही बोलणे प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय ऐकत होते.
प्रभू रामचंद्र हनुमंतरायास म्हणतात, हनुमंतराया तुम्ही आपल्या मातेंकडे जा आणि त्यांची समजूत घालून या. हनुमंतराय एकाच उड्डाणात त्या तिघींमध्ये जाऊन बसले आणि बसल्यानंतर कौसल्या मातेला म्हणते, अगं माते, पूल प्रभू रामचंद्राने नाही तर पूल राम नामाने तयार झाला. जेव्हा प्रभू रामचंद्राने स्वतः दगड पाण्यात फेकली तेव्हा ती तळाशी जाऊन बसली आणि ज्या दगडावर राम नाव लिहिलेलं होतं फक्त तीच दगड वरती तरंगली. म्हणजे प्रभू रामचंद्रापेक्षाही त्यांचं नाम कसं आहे तर श्रेष्ठ आहे. तेवढ्यातच अंजनी मातेला म्हणतात, अगं माते, मी उड्डाण करतो ही शक्ती माझ्यात नाही, तर ही शक्ती माझ्यात का आली तर मी अखंड त्या प्रभू रामचंद्राचं नामाचं काय करतो तर नामचिंतन करतो, म्हणून ही शक्ती माझ्यात आली. तेवढ्यातच लोपामुद्रा मातेला म्हणतात, अगं माते, तुझ्या पतीच्या पोटामध्ये एवढा मोठा समुद्र सामावेल कस काय? त्याचं एकच कारण ते रोज प्रभू रामचंद्राच्या नामाचं काय करतात तर नामचिंतन करतात, म्हणून त्यांना एवढी शक्ती आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. मग मला सांगा बाबा, भगवंताच्या नामाने जर दगड तरंगत असतील तर तुम्ही आम्ही का तरंगणार नाही, बरोबर की नाही? म्हणून जर आपल्याला या भवसागरातून तरुण जायचं असेल तर त्या भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. मी आधीच सांगून गेले, नामचिंतन करायचं ना तर कोणत्याही देवाचं करा. बघा, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण किंवा महादेव असतील, हे सर्व देव एकच आहे. जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा माझ्या भगवंताला अवतार घ्यावा लागतो. धर्म रक्षावाय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जेव्हा जेव्हा या धर्मावर अधर्म वाढतो ना तेव्हा तेव्हा माझ्या भगवंताला अवतार घ्यावे लागतात. बघा, मग भगवंत आपल्यासाठी या मृत्यू लोकावर येतं. मग आपलंही काहीतरी कार्य आहे बाबा, आपणही त्या भगवंताला सहकार्य केलं पाहिजे की नाही, बरोबर की नाही? भगवंत धर्मासाठी येतो, मग आपणही धर्माने वागलो पाहिजे, सर्वांशी प्रेमाने राहिलं पाहिजे. जेव्हा आम्ही लहान होतो ना आजी, म्हणजे आताही लहान आहे, पण जेव्हा मी पहिली दुसरीला होते ना तेव्हा गुरुजी वर्गात आल्या आल्या एक सुंदर प्रार्थना शिकवायची. कोणती माहिती आहे का? करा तो एकाची धर्मा जगाला प्रेमार पावे. वर्गात आल्या आल्या आमचे गुरुजी आम्हाला ही प्रार्थना म्हणायला लावायचे आणि ही म्हणून झाल्यानंतर गुरुजी सांगायचे सुद्धा की बाबांनो, आपण सर्वांशी धर्माने वागलो पाहिजे, सर्वांशी प्रेमाने राहिलो पाहिजे. बघा बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा जुने आहात, जुनं ते सोनं. तुमचा अनुभव माझ्यापेक्षाही दांडगा आहे. आता माझं सांगणं म्हणजे पुस्तकातील सांगणं आणि तुमचं सांगणं म्हणजे अनुभवाचं सांगणं. पूर्वीच्या काळी असेच विचार होते, बरोबर की नाही? सर्व एकत्र राहायचे, सर्व प्रेमाने राहायचे. परंतु आता असे विचार राहिले का बाबा? नाही. लोक आता असे कसे विचार करतात? करा तो एकाची धर्मा जगाते बांध कोरावे, बरोबर ना? पावड्याने तासून घ्यावे, नाही जमलं तर खुरप्याने कोरावे, बरोबर की नाही? आता असेच विचार आहे ना बाबा. परंतु एक सांगते बघा, कितीही संपत्ती कमवा, कितीही बंगले बांधा, कितीही गाड्या घ्या, परंतु मेल्यानंतर माणूस मुठभर माती देखील सोबत नेतो का? नाही. बघा, आजोबा निघून गेले, पंजोबा निघून गेले, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत
आजोबाही निघून गेले, पंजोबाही निघून गेले, पण कधी असं आठवलं की त्यांनी जाताना मूठभर माती सोबत नेली, असं कधी झालं का? नाही. मेल्यानंतर माती सुद्धा सोबत नेता येत नाही, मग एवढा अहंकार कशाचा करायचा? त्याच्यासाठी प्रत्येकाने सगळ्यांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे, धर्माने वागलो काय पाहिजे, कारण तो भगवंत येतो, अनेक नावा रूपाने येतो. माझ्या भगवान शिवशंकराने तर खंडोबाचा अवतार देखील घेतला. मग जेव्हा माझे भगवान शिवशंकर खंडोबाचा अवतार घेतात तेव्हा काय होतं? शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जागला झाला बानूचा भरतार. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जागला झाला बानूचा भरतार. विशाल ईश्वरा सांभाळिले करा, विशाल ईश्वरा सांभाळिले करा, सुखी देव नाव गड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. मग माझ्या भगवान शिवशंकरांनी जेजुरीच्या खंडेरायाचा सुद्धा अवतार घेतला, म्हणून आपण या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. परंतु बघा बाबा, आताच्या कलियुगामध्ये काही असेही माणसं आपल्याला बघायला भेटतात की एखाद्याने भगवंताचं नामचिंतन केलं ना तरी त्यालाही करू द्यायचं नाही. काही असे अज्ञानी लोक आताही कलियुगामध्ये आहे की बाबा भगवंताच्या नामचिंतनाने काय होतं, कशाला भगवंताचं नामचिंतन करायचं. बघा, काही तरुण मुलं असतात, तरुण मुलांनी जर कधी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहिले तर म्हणतात ना काही अज्ञानी लोक, अरे तुमचं वय आहे का, म्हातारपणी परमार्थ करता येईल, बरोबर की नाही. परंतु मला सांगा, एकदा वय निघून गेल्यानंतर परमार्थ करता येतो का बाबा? एकदा की तरुण पोरांचं वय झालं की ते संसारामध्ये गुंततात आणि संसारामध्ये गुंतल्यानंतर भगवंताच्या नामचिंतनाला महिला मंडळ वेळ भेटतो का? नाही. आज कुठं सप्ताह बसला म्हणून तुम्ही सर्वजणी आल्यात, नाही तर कोणी येईल का? असं रोज 5 मिनिटं तुम्ही मंदिरामध्ये कधी येऊन बसतात का? नाही. याचं कारण काय? कारण तुम्ही संसारात इतकं गुंतलात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्वांनी परमार्थ हा केला पाहिजे. बघा, आज खूप छान वाटलं की इथलं हे आयोजन तरुण मित्र मंडळांनी केलं. आज कितीतरी तरुण माझ्या कीर्तनासाठी इथे उपस्थित राहिला, नाहीतर अनेक तरुण आहे महिला मंडळ. तरुण मुलं काय करतात? तरुण मुलं म्हणतात जोपर्यंत आहे तरुण तोपर्यंत घ्या चरून, नाहीतर पिऊन पिऊन एक दिवस जातील मरून. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुमच्या मुलासुद्धा काहीतरी सुसंस्कारित बनावा, म्हणून त्यांनाही चांगलं भगवंताच्या नामचिंतनाची गोडी तुम्ही लावली पाहिजे. बघा, आजही काही अज्ञानी लोक आहेत की ते म्हणतात की म्हातारपणी परमार्थ करता येईल. एके दिवशी काय झालं आजी, असंच एका गावामध्ये एक मुखिया राहत होता. त्या मुखियाने ठरवलं की आजपासून आपल्या गावामध्ये कीर्तन
भजन कोणीही करायचं नाही. जो कोणी आपल्या गावामध्ये कीर्तन भजन करील त्याला मोठ्यातला मोठा दंड देण्यात येईल. आता गावचा मुखिया म्हणजे पूर्वीच्या काळातला बाबा तो सरपंच होता. सरपंच म्हणेल तेच गावामध्ये होणार. आता असं ठरल्यानंतर मुखिया काही कामानिमित्ताने गावच्या बाहेर 7-8 दिवस शहरामध्ये गेला. आता पूर्वीच्या काळी काही गाड्या होत्या का प्रवासासाठी? नाही. पूर्वीच्या काळी बैलगाडीने माणसांना प्रवास करावा लागायचा. पूर्वीच्या काळी अनेक गावांमध्ये जंगल होते. आता मुखिया 7-8 दिवसाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने गावाच्या बाहेर शहरामध्ये गेला आणि गेल्यानंतर इथल्या काही गावकऱ्यांनी ठरवलं की मुखिया कामाच्या निमित्ताने बाहेर गेला, मग आपण 1 दिवसाचं होईना गावामध्ये कीर्तन ठेवू. आता मुखिया गेला त्याला कोणी सांगणार का? नाही. मग गावचे काही लोक म्हटले अरे तो असाही तसाही 7-8 दिवस गेला, मग तो गेला ना, आपण 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहच करू. कारण बाबा 1 सप्ताह केला तर पूर्ण गावाची काय होते? वास्तुशांती होते. मग असं ठरल्याप्रमाणे सप्त्याचं नियोजन झालं. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा झाली, दुसऱ्याही दिवसाची झाली, तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडेच होती आणि मी त्या गावामध्ये कीर्तनासाठी गेले. आता मुखिया 7 दिवसांनी येणार होता, परंतु योगायोगाने त्याचं काम लवकर आटोपलं आणि तो तिसऱ्याच दिवशी गावाकडे रिटर्न फिरला. आता फिरल्यानंतर मुखियाच्या गावाच्या बाहेर एक जंगल लागत होतं. रात्रीचा वेळ होती आणि मुखिया त्या जंगलातून प्रवास करत होता आणि जंगलाचा प्रवास करता करता मुखियाला 2 पिशाच्यांनी झपटलं. पिशाच्च म्हणजे काय? भूत. भूतांनी त्या मुखियाला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याच्यातलं एक भूत म्हणतं बघा किती दिवसानंतर ही शिकार भेटली, आता आपण याला खायचं, डायरेक्ट कच्चंच खायचं. दुसरा म्हणतो अरे अशी तशी एवढी मोठी शिकार भेटली, कच्चं खाण्यापेक्षा आपण याला भाजून खाऊ. आता भाजण्यासाठी काय लागतं? काडीची पेटी. तर मग तो भूत म्हणतो अरे तुला भाजून खायचं ना, तर हे बघ ते गाव दिसतं का? तिथं काहीतरी लाइटिंग माळा दिसतंय, काहीतरी चमकतंय, या आरती तिथे काहीतरी कार्यक्रम चालू असणार, तू त्या गावामध्ये जा आणि तिथून काडीची पेटी घेऊन ये. असं म्हटल्यानंतर ते एक भूत त्या मुखियापाशी तिथंच थांबलं आणि जे दुसरं भूत होतं ते त्या गावामध्ये त्या लाईटीच्या प्रकाशाने निघालं. आता त्या गावामध्ये कीर्तन चालू होतं, कीर्तन माझं चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये सुंदर असं भजन चालू होतं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल भजन चालू होतं. असंच भजन रंगलेलं होतं आणि हे भजनाचा आवाज त्या भूताच्या कानावरती पडल्यानंतर भूत तिथूनच रिटर्न मागे फिरलं आणि ते एका भूताला म्हणतो अरे मी काडीची पेटी आणण्यासाठी गेलो होतो पण तिथं ते चालू आहे. आता मला सांगा भूत कधी देवाचं नाव घेतात का बाबा? नाही. मग जे देवाचं नाव घेत नाही ते तुमचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत नाही. मग तो भूत म्हणतो अरे तिथं तर ते चालू आहे
मग आता भूतांची त्यांची भाषा त्यांना कळून गेली. मग असं ठरल्याप्रमाणे तो मुखिया हुशार होता, अगदी माझ्याप्रमाणे होता. त्याला कळालं की ते म्हणजे काहीतरी भानगड आहे, त्याला हे भूत घाबरतात. असं म्हटल्यानंतर त्या मुखियाने एक युक्ती सुचवली आणि तो त्या भूतांना म्हणू लागला, तुम्ही जर माझ्या अंगाला स्पर्श कराल तर मी ते म्हणत. आता ते काय हे मुखियाला माहीत नाही, परंतु हुशार होता ना. असं करता करता मुखियाने कसं तरी गाव गाठलं आणि गाठल्यानंतर मुखिया मागूनच स्टेजच्या दिशेने येत होता. आता मागच्या काही माणसांनी त्या मुखियाला बघितलं, कारण कित्येक तरी मागचे माणसं, बहुतांश लोकांचं कीर्तनामध्ये लक्ष राहत इथल्या नाही, मी तिथल्या लोकांचं सांगते. आणि मग त्यांनी मुखियाला बघितलं आणि पळत पळत एक जण आला आणि मला म्हणतो की ताई हे सर्व बंद करा, कारण गावचा मुखिया अचानक गावामध्ये आला. असं म्हणतात तो मुखिया येऊन डायरेक्ट स्टेजवर उभा राहिला आणि म्हणतो, अरे थांबा थांबा, आज मी इथं तुमच्या पुढं एवढं सुरक्षित उभा आहे याचं कारण एकच, कारण मला काही भूतांनी त्या जंगलामध्ये पछाडलेलं होतं. मी इथपर्यंत आलो याचं कारण फक्त भगवंताचं नामचिंतन, कारण भूत भगवंताच्या नामचिंतनाला काय करतात तर घाबरतात. म्हणून मी इथं तुमच्या समोर सुखरूपतेने उभा आहे. म्हणून आजपासून एक दिवस नाही तर 7 दिवस आपण दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह करायचा आणि त्या सप्ताहातील दरवर्षीची कालेची पंगत मी देणार. मी नाही, मुखिया म्हणला की दरवर्षाची काल्याची पंगत मी देणार. मग मला सांगा बाबा, मुखियाचा जीव वाचला कशामुळे? भगवंताच्या नामचिंतनामुळे. म्हणून आपल्यालाही जर भगवंताच्या नामचिंतनामुळे तळता येणार आहे, कारण भगवंताच्या नामाने दगड तरत असतील तर माणसं का तरणार नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, म्हणून आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण बघा बाबा, आपण या युगामध्ये जन्माला आलो. हे युग म्हणजे कलियुग आहे. कलियुग म्हणजे कलहाचं युग आहे. या युगामध्ये कधी काही रोग येतील सांगता येतं का? नाही बाबा. आत्ता मागे एक रोग येऊन गेला, त्याचं नाव काय? कोरोना. कोरोनाने माणसं माणसात ठेवली का? नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की कलियुग म्हणजे कलहाचं युग आहे आणि या युगामध्ये कधी काय होईल सांगता येतं का? नाही. म्हणून या युगामधून जर तरुण जायचं असेल ना तर भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. भगवंताने इतकं सुंदर मानवी देह दिला, कशासाठी दिला तर भजनासाठी दिला. भगवंताने इतके सुंदर मानवी 2 हात दिले. बाबा हात दिले भगवंताने कशासाठी? नको तिथं जाऊन टाळे वाजवण्यासाठी, याच्यासाठी दिले का? नाही. तर भगवंताच्या जेव्हा जेव्हा भजन चालतं ना तेव्हा या 2ही हाताने भगवंताचा आपण काय केलं पाहिजे तर भजनाचा आनंद घेतला पाहिजे. भगवंताने इतकं सुंदर मानवी मुख दिलं, कशासाठी दिलं? हिचं कुटाळ कर तिचं कुटाळ कर याच्यासाठी दिलं का? नाही. भगवंताने इतकं सुंदर मुख दिलं, मग भगवंताने मुख कशासाठी दिलं? घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे,
विठोबाचे. भगवंताने इतकं सुंदर मुख दिलं, कशासाठी दिलं तर त्या भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी. भगवंताने इतके सुंदर मानवी 2-2 पाय दिले. मग पाय कशासाठी दिले तर तीर्थयात्रा करण्यासाठी, वाऱ्या करण्यासाठी भगवंताने हे पाय आपल्याला दिले. बघा बाबा, आत्ता मध्यंतरी दसऱ्याला मी आणि माझी मोठी गुरुबहीण आम्ही मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी गेल्यानंतर तिथून समुद्रामधून प्रवास करावा लागतो. ट्रॅव्हल्सने जा, कशानेही जा, परंतु समुद्रामधून प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. जेव्हा आम्ही त्या समुद्रामधून प्रवास करत होतो तेव्हा आम्ही एका नावेमध्ये बसलो. एका नावेमध्ये 100 सीटर ते बसवायचे. त्या नावेमध्ये एक आजोबा बसलेले होते. खूप वयस्कर असे आजोबा होते आणि ते त्या नावेमध्ये बसले. समुद्राचा प्रवास आम्ही 2 तास केला. 2 तास केल्यानंतर आम्ही पुढे मिठीतराईला उतरल्यानंतर त्या बाबांना 4-5 जण धरून उतरावत होते. परंतु 4-5 जणांनी बाबांना धरलेलं होतं, परंतु तरीही बाबा नावेमधून उतरता खाली पडल्यानंतर मी त्या माणसांना विचारलं, का हो तुम्ही 4-5 जणांनी बाबाला धरून उतरवण्याचा प्रयत्न केला तरीही बाबा पडले, याचं कारण काय? तेव्हा ते माणसं मला म्हणतात की ताई, असा एकही रोग नाही की तो या बाबांना नाही. अनेक रोग बाबांना आहे, परंतु म्हातारपणी या वयामध्ये बाबांना मा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची इच्छा झाली. तेव्हा टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवंताचे मी खूप आभार मानले की बरं झालं तरुण वयामध्ये भगवंताने मला बुद्धी दिली की मा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची. बाबा, नर अधिक मदा, जिवंत व्यक्तीला सुख हास्य प्राप्त करून देणारी माझी मा नर्मदा मैया आहे. नवे मृत्यू पावल्यानंतर मोक्षदायिनी, मोक्ष प्राप्त करून देणारी सुद्धा माझी मा नर्मदा मैया आहे. बाबा, 2000 किलोमीटरचा प्रवास आहे. काही लोक 6 महिने जातात, काही लोक 4 महिने जातात. मी आणि माझी गुरुबहीण 3.5 महिन्यात रिटर्न फिरलो. मैयाने इतके चमत्कार तिच्या तटेवरती केले की विचारूच नका. याचं कारण काय? बघा बाबा, आम्ही पायी गेलतो. आम्ही 2च मुली होतो, मी आणि माझी गुरुबहीण. आम्ही 3.5 महिने गेलो, परंतु 3.5 महिन्यामध्ये आम्हाला विंचू सुद्धा दिसला नाही. याचं कारण काय? कारण आम्ही चालत अखंड त्या भगवंताचं नामचिंतन करायचो. म्हणून आमची मा नर्मदा परिक्रमा निर्विघ्नपणे पायी पूर्ण झाली. याचं कारण काय? तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन. म्हणून भगवंताने हात दिले, पाय दिले, मुख दिलं, डोकं दिलं. कशासाठी? तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. बाबा, हा मानवी देह दिला, मग हा देह काही साधा सुधारण आहे का? नाही. मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. बघा, विचार केला तर जंक्शन स्टेशन हे कशाचं असतं? तर रेल्वेचं असतं. मला सांगा, तुमच्या भागामध्ये रेल्वेचं जंक्शन स्टेशन कुठं आहे? पाचोरा, मनमाड वगैरे वगैरे जे असेल ते. बघा, मनमाडवरून जर गाडी निघाली तर ती नाशिक मार्गे जाते. मनमाडवरून जर गाडी निघाली तर ती जळगाव मार्गे येते. मनमाडवरून गाडी जर निघाली तर ती ओंकारेश्वर मार्गे जाते. मनमाडवरून जर गाडी निघाली तर ती अकोला विदर्भ मार्गे जाते. की ज्याप्रमाणे रेल्वेची जंक्शन स्टेशन मनमाड आहे, मनमाडवरून जर गाडी निघाली तर ती 4ही दिशेला फिरते, तसंच मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. या जन्मात आल्यानंतर मनुष्याने केलेलं पापरूपी कर्माप्रमाणे मनुष्याला स्वर्गामध्ये जाता येणार आहे. या जन्मात आल्यानंतर मनुष्याला मृत्यू लोकामध्ये येता येणार आहे. या देहात आल्यानंतर मनुष्याला वैकुंठात जाता येणार आहे. नव्हे या देहात आल्यानंतर मनुष्याला नरकातही जाता येणार आहे. म्हणून जन्माला आलात ना तर काहीतरी सत्संग केला पाहिजे. जन्माला आलात ना तर संतांची संगत केली पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने.
संतांच्या संगतीत जा, साधू संतांच्या संगतीत जा. बघा, तुम्हाला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना आजी, तर संतांच्या संगतीत गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की आपणही त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण तुम्हाला नामचिंतन करायचं ना, तर कोणत्याही देवाचं करा, प्रभू रामचंद्राचं करा, नाहीतर भगवान श्रीकृष्णाचं करा. कारण हे दोन्ही नाव साजिरी म्हणजे गोड आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय हे अभंगाच्या प्रथम चरणात रामकृष्ण 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 नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की राम आणि कृष्ण हे दोन्ही नाव साजिरी म्हणजे गोड आहे. आणि म्हणून ते प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये साठवलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला ज्याला भगवंताने दोन हात दिले त्याने प्रत्येकाने आपले दोन्ही हात वरती करा. बघा, जो कोणी दोन्ही हात वर करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ ठेवा. असेच येते चहा पिऊन. विठोबा